नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपल्या या अनिल कोळेकर ॲग्रो एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण आज सेल्फॉस या पुडीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे नवनवीन व्हिडिओ बनवणार आहेत माहिती सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी बंधूंनो, सेल्फॉस ही पुडी कशा पद्धतीने यूज केली पाहिजे आणि ती वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे ही आपण सांगणार आहोत. तर ही आहे सेल्फॉस, जी की याच्यामध्ये अल्युमिनियम फॉस्फेट 56% पावडर फॉर्म्युलेशन मध्ये ही पुडी उपलब्ध आहे. 10 ग्रॅम मध्ये साधारणतः ही पुडीचं वजन राहते. तर ही पुडी एक 50 किलोच्या बॅगेमध्ये आपण जसं धान्य साठवतो, तर धान्य साठवताना ही एक अर्ध्यापर्यंत या पुडीच्या मध्ये एक पुडी असते. तर ही पुडी फोडल्यानंतर आतमध्ये एक पुडी निघते. ती पुडी जशास तशी आपण ज्या ठिकाणी धान्य साठवलेलं आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही पोत्यात साठवलेला असेल किंवा बॅगेत साठवलेला असेल किंवा एखाद्या टाकीमध्ये ठेवलेला असेल, तर त्याच्यामध्ये अर्ध्यापर्यंत पुडी न फोडता तशीच अर्ध्यात घालून ठेवायची. आणि पुडी घातल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 दिवस या पुडीचा सुवास त्या ठिकाणी येत राहतो. तर त्या ठिकाणी लहान मुलं वगैरे असतील घरामध्ये, तर त्या ठिकाणी घराचे दरवाजे किंवा खिडक्या या खुल्या ठेवायच्या, जेणेकरून 2-3 दिवस याचा वास येत राहतो, जेणेकरून त्याचं लहान मुलांवरती किंवा मोठ्या माणसांवरती काही इफेक्ट होऊ नये. ऍक्च्युली हे पॉयझनच आहे एक प्रकारचं. तर हे 2-3 दिवस आपण खिडक्या दरवाजे उघडे ठेवल्यामुळे त्याचा वास एका कोंडी वातावरणाचा त्याचा इफेक्ट मानवी जीवनावर होत नाही. त्यामुळे ही पुडी व्यवस्थित पद्धतीने या पुडीचा उपयोग सर्व ज्या धान्याला उपयोग करणार आहेत, सर्व शेतकरी बंधू असो किंवा सर्व कुणीही असो यामध्ये, तर सगळ्यांनी अशा पद्धतीने सांगितल्या पद्धतीने वापर करावा. धन्यवाद.